आज बैठक कशी झाली? आज इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी पार पडली. शेल्टर असोसिएशन आणि इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये एक अतिशय महत्त्वाचा MOU साईन करण्यात आला. त्या MOUमध्ये इचलकरंजीमध्ये असलेल्या घोषित अघोषित नियमित अनियमित असलेल्या 27 झोपडपट्ट्या ज्या आहेत त्याचा सर्वे आणि व्यवस्थित डिटेलिंग करायचा MOU महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये झाला. आणि या येणाऱ्या काळामध्ये या 27 झोपडपट्टीमध्ये त्यांच्या हक्काची घरं मिळायला पाहिजेत हा शासनाचा, राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये या घरांना साधारण 2.5 लाख रुपये त्यांना त्या निधी मिळणार आहे. प्लस जो महसूल खात्याचा जो निर्णय आहे की 5 ब्रास प्रत्येक आवास योजनेला 5 ब्रास वाळू शासनाकडं त्या ठिकाणी देण्यात येईल. या सगळ्या योजना आता या इचलकरंजीमध्ये फार मोठ्या वेगानं आपण त्या ठिकाणी लागू करत आता या हक्काच्या जो घरं द्यायचा प्रयत्न आम्ही महानगरपालिकेच्या वतीने करतो. नाही गावात ड्रेनेजच्या योजना आपण मंजूर करून आणले. त्याचा आढावा मी माझं अधिवेशन संपल्या शुक्रवारी अधिवेशन संपलं, शनिवारी 11 वाजता माझ्या कार्यालयामध्ये जे मक्तेदार आहे त्यांच्याबरोबर माझा आढावा जायला. त्याला सक्त सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या की कुठल्याही परिस्थितीत खुदाई करता त्या खुदाई केलेल्या प्रत्येक भागामध्ये तुम्ही रस्ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मी महानगरपालिकेलाही सूचना दिली की जोपर्यंत ते खुदाई केलेले जे रस्ते व्यवस्थित होत नाही तोपर्यंत पुढचं लाईन आऊट घेऊ नका. तोपर्यंत ज्या रस्त्याचं रिस्टोरेशन होत नाही तोपर्यंत पुढचं लाईन आऊट न देता आहे ते केलेलं काम व्यवस्थित करायची सक्त सूचना महानगरपालिकेच्या वतीनं आणि मी स्वतः त्या ठिकाणी. नदीमध्ये पाणी असताना सुद्धा इचलकरंजीला 5 ते 6 दिवस पाणी आड येते, काय सांगाल? मग कालच फार मोठं लिकेज शिरडोनला त्या ठिकाणी झालं. काही तांत्रिक गोष्टीमुळं आपल्याला पाण्याची अडचण त्या ठिकाणी निर्माण होते हे आपण त्या ठिकाणी समजून आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे. परंतु जे माननीय प्रकाश आवाडे साहेबांनी कृष्णेतनं आपण जे पाणी आणलेलं त्याचं शेवटच्या टप्प्यातलं साधारण 6 ते 7% काम त्या ठिकाणी राहिले. जे साधारण जे सिटी इन हॉटेल आहे ते फिल्टर हाऊसपर्यंत तेवढीच पाईप टाकायची राहिले. तिथंपर्यंतची पाईप सगळी टेस्टिंग करून झाले, एअर टेस्टिंग, लिकेज टेस्टिंगसुद्धा करून झाले. ती एकदा पाईप पूर्ण चालू झाली तर पूर्ण डबल पंपनं आपण पाणी उपसा करू शकतो आणि इचलकरंजीला भागाभागामध्ये वेळेत पाणी पोहोचेल अशी व्यवस्था होईल. 12 कोटीच्या रस्त्यावर वारंवार सारखी टीका होते, काय सांगाल? 12 कोटीच्या रस्त्यावरची टीका करणारे लोकांनी टीका करावी आणि आम्ही काम करणारे लोकांनी काम करावं. परंतु अतिशय चांगला रस्ता आता पोलीस स्टेशनपर्यंत झाला, गावगाव पोलीस स्टेशन. काही पाईप्स नियोजन करायला लागतं की रस्ता करत असताना कधी परत खुदाई करायला लागतं कामाने. इथं शिवाजी गावगाव पोलीस स्टेशनपासून महासत्ता चौकामध्ये वेगळ्या अंडरग्राऊंड पाईप, मग पाण्याची पाईप आहे, रायझिंग मेल आहे, डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, त्यानंतर असणारं ड्रेनेजची पाईपलाईन आहे. तिथंच आपल्या इचलकरंजीच्या CETPची ती नवीन ZLDची लाईन आहे. त्या सगळ्या पाईपा टाकून घालणं गरजेचं होतं. नाहीतर परत आपण काहीतरी रस्ता करू आणि परत उकरायची परिस्थिती लगेच काय होऊ शकणार नव्हती. सगळ्या पाईपा आपण त्या पोलीस स्टेशनपर्यंत टाकून घेतले. बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत टाकून घेतले. पुढच्या भागामध्ये सुद्धा पाईपा टाकायचं काम चालू आहे. पाईपा टाकून झालं की हळूहळू रस्ता कंप्लीट होते. दोघंही सहाय्यक अनुदान आपल्याला मिळावं याच्यासाठीचा प्रयत्न आमचा दोघांचाही चालू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मागं ज्यावेळी इथे इचलकरंजीला भेट दिली त्यामध्ये सुद्धा हा विषय आम्ही दोघांनी त्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातलेला आहे. GSTच्या बाबतीतलं सुद्धा आम्ही त्यांच्या कानावर त्या ठिकाणी या सगळ्या बाबी घेतलेल्या आहेत. बरीचशीच देणी अजूनही महानगरपालिकेची पूर्वीची या ठिकाणी आहेत. मी मागं ज्यावेळी महानगरपालिका झाली त्यावेळी एक विशेष अनुदान या महानगरपालिकेसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचं या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्याचा फायदा पूर्वीची जी असणारी देणी होती ते देण्यामध्ये त्या ठिकाणी झाला. सहाय्यक अनुदानामुळे निश्चितच इचलकरंजीच्या प्रगतीला आणखी गती या ठिकाणी येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मी आणि आमदार दोघंही याच्यावर पॉझिटिव्हली या ठिकाणी काम करतो. सध्या रस्त्याची कामं ड्रेनेजचं चालू आहे त्यामुळे लोकांच्यामध्ये पूर्ण नाराजी आहे, काय सांगाल? हे वास्तव आहे. खरं तर प्रशासनानं हे लक्ष द्यायला पाहिजे होतं की कुठल्या वेळी ही कामं चालू करायची. पावसाळ्याच्या दिवसामुळे
ही जर अशा पद्धतीची कामं झाली तर लोकांचा रोज साहजिकच येणार आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामुळे डिस्टर्ब होतं. येणाऱ्या काळामध्ये आता मी प्रशासनाला सुद्धा सूचना त्या बाबतीने दिलेत. जिथं कामं पावसाळ्यानंतर करता येतील तो टप्पा या ठिकाणी थोडासा पुढं ढकलावा. आत्ता असणाऱ्या दळणवळणाची कुठं अडचण येऊ नये याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी. शाळा कॉलेजेसला जाणारे रस्तेसुद्धा त्यामध्ये लहान मुलं या ठिकाणी जे जातात तिथेही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात उकरून ठेवल्यामुळं लहान मुलांची सुद्धा गैरसोय या ठिकाणी होते. या सगळ्या बाबतीतल्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम अंडरग्राऊंड असल्यामुळं उकरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे कुठेही जर करायचं झालं तर हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आहे. त्याची पाईपलाईन जी होणार आहे सगळी अंडरग्राऊंड होणार आहे. त्यामुळे उकरल्याशिवाय पर्याय नाही. पण ते उकरल्यानंतर किती दिवसामध्ये ते भरलं पाहिजे, किती दिवसामध्ये तो रस्ता परत पूर्ववत करायचा पाहिजे याचं काहीतरी टाईम बॉन्डेड कार्यक्रम असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि महापालिकेच्या आयुक्तांना मी त्या पद्धतीच्या सूचना दिलेत. त्याला निधी कुठं कमी पडणार नाही याची खबरदारी आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून मी आणि आमदार साहेब दोघंही या ठिकाणी घेऊ. स्पेशली इचलकरंजीला अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, CETPचा या ठिकाणी नवीन होणारा आपण झिरो डिस्चार्ज पॉलिसी अंतर्गत प्रकल्प असेल, या सगळ्यामध्ये एकदा उकरलं की परत उकरायला लागू नये. तुम्हाला ज्या काही पाईपलाईन्स घालायचे त्या एकाच वेळी त्या ठिकाणी घाला. अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम तुमची असू दे, पाणी पुरवठ्याचं काम या ठिकाणी असू दे. एकदा उकरलं परत त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी आपण परत इंटरनल पाणी पुरवठ्यासाठी उकरायला लागलो, एकदा ड्रेनेजसाठी उकरायला लागलो, एकदा CETPसाठी उकरायला लागलो तर नागरिक त्रस्त होऊन जातील. त्यामुळं याचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी सन्माननीय आयुक्तांना, उपमहापौर साहेब आज होते, महापौर साहेब बाहेर आहेत, पण ह्यांना सूचना मी या पद्धतीच्या अशा दिलेल्या आहेत. मी कलेक्टर साहेबांच्या पाशीसुद्धा याची विशेष बैठक या ठिकाणी घेईन की ज्याच्यामध्ये कलेक्टरांच्या मार्फत सुद्धा तशा पद्धतीच्या सूचना महापालिकेला जातील याची व्यवस्था आहे. काल प्रमुख रवींद्र माने यांची गोकुळ संदर्भात बैठक घेतलेली आहे. काय समीकरण आहेत जिल्ह्याची गोकुळमध्ये सध्या? आता जिल्ह्याच्या समीकरणामध्ये शिवसेना हा पूर्वीपासून गोकुळमध्ये कार्यरत असणारा मोठा पक्ष आहे. आदरणीय पालकमंत्री सन्माननीय आमचे प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली गोकुळमध्ये अतिशय चांगली बांधणी या ठिकाणी चालू आहे. आणि आमचे जिल्हाप्रमुख रवींद्र मानेंनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. मुरलीधर जाधवांनी चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. तिथं असणारे आंबेडकर साहेब, आमचे विंचेकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हातकणंगले तालुक्यामधून ह्या तिघांनीही मोठ्या प्रमाणात ठराव या ठिकाणी गोळा केलेले आहेत. आणि जिल्हाप्रमुखांनी तर याच्यामध्ये गरुड भरारी घेतलेली आहे. याचा निश्चितच पक्षबांधणीलाही या ठिकाणी फायदा होईल. आणि कार्यकर्ते जास्तीत जास्त कुठल्या ना कुठल्या तरी संस्थेमध्ये कसे आम्हाला समावेश करता येईल याच्यासाठी काल मुश्रीफ साहेबांनी दिलेली भेट निश्चितच उद्याच्या काळामध्ये पक्षाला, पार्टीला आणि जिल्हाप्रमुखांना सुद्धा बळ देणार आहे. इचलकरंजी शहरामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि हळवणकर गट एकत्र येताना दिसू लागला आहे. त्यात काय बोलाल? आत्ता राजकीय कुठलीच टिप्पणी नाही. आत्ता आम्ही जे विकासाच्या योजना हातामध्ये घेतलेत त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.